होण्यासाठी जगतच नाही. जाळोनी संसार बैसलो मगनी नाही जात भजना करता, प्रपंच करता, भजना करता जात. असं करा, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, घरात बायको ओरडते तुमच्या नावानं, 2 पोती बाजरी देतो, 2. फक्त बाजरी राखायला आली, लक्ष ठेवा पिकावर, 2 पोती धान्य तुम्हाला. काय काम? लक्ष ठेवायचं फक्त पात्रानं, चालत. आणि मग तुकोबाराय गेले लक्ष ठेवायला कुणावर? बसले बांधावर. आता ते शेतच आहे, छोट छोट गवत, त्या गवतावरती पद्मासन मांडलं तुकाराम महाराजांनी. खांद्यावरची विना, दगडाचे टाळ, कोण त्याचा भाव. मंद मंद वारा वाहत होता, पाखरांची कुजबूज कानावरती येत होती. काही पाखरांनी यावं तुकोबारांच्या मांडीवर बसावं, काही पाखरांनी यावं विना वाजवू लागावं, काही पाखरांनी यावं आजूबाजूला दुडू नाचावं. सगळेच काय भोजनी असतात का? काही भजनी सुद्धा असतात ना. असं बोलणं पडते. सगळेच काय भजनी नसतात, काही भोजनी पण असतात, आणि काही भजनी नसतात, भोजनी असतात. माझ्या महाराजांचं भजन सुरू झालं, डोळे मिटले, स्वरनाद झंकारला. वातावरणातली शांतता जणू भगवंत प्रगट झाल्याची अनुभूती देत होती. मंद मंद वाहणारा वारा क्षणभर थांबला आणि बांधावरती बसले तुकाराम महाराज. समोर बाजरीचं पीक डोलत होत, ते भरलेले कधीच जणू तुकोबारायांना बोलावत होते. आणि माझ्या महाराजांचं भजन सुरू. बोलावा पहावा, बोलावा. काही पात्र भजनी होती, काही भोजनी, त्यामुळे म्हणत नाही. पात्र म्हणजे काय रे, जन्मालाच गेले भोजन. अरे भोजन मिळायचं नाही, आज राहू उद्या नाही. चला सोडा ती कंस, सोडून दिली कंस. काही पात्र महाराजांच्या मांडीवर, काही खांद्यावर, काही जवळ, काम क्रोध दोष शुनी सगळं येऊन गेलं. आणि चालू झालं भजन पात्रांचं तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज म्हणजे काय रे, लेका वाडीत ते सुद्धा कधी माझ्या भजनाला आले नाही, देहूत ते सुद्धा आले नाही. पण तुम्ही ना जातीचे, ना तुम्ही धर्माचे, ना तुम्ही पंथाचे, काय संबंध आहे तुमचा माझा? पण मला भजन करू लागता. हा महाराज आम्ही भजन करू लागतो. आणि मग तुकोबारायांनी अर्ध म्हणावं, अर्ध पाखरांनी पुरत आहे. बोलावा पहावा, जाऊ द्या ना तुकोबारायांपर्यंत जावं. पहिल्या पंक्तीला बस आपण म्हणा ना, बोलावा. घरात पाखरांना मुलाला कसं ओरडतात तसं मोठ्यानं म्हणा, बोलावा पहावा, करावा
हात वरती आले तुकोबरायांचे, हातानं टाळी वाजवू लागली आणि सुरू झालं भजन. पांडुरंग पांडुरंग बाजरीच्या कणसाला झालं कीर्तन. 12:15 वाजता बाजरी विकाला आणि मग सावकार आला मालक शेताचा. तुकाराम महाराज काय सांगितलं होतं तुम्हाला, काय केलं तुम्ही? महाराज म्हणाले सांगितलं होतं ते केलं. तुम्ही काय म्हणाला होता पाखरांवर? मी बरोबर लक्ष, आपण बाजरीला एकही दाणा नाही राहिला त्यात माझा दोष. मी बरोबर लक्ष केलं. रघुकुलरीत बरोबर लक्षात ठेवतो. आपण एकही दाणा नाही राहिला त्यात माझा दोष. तुम्ही सांगितलं. मग आता मी काय करू? काय नाही, जेवढं राहिले तेवढं धान्य द्या. आपण 20 पोती धान्य झालं असतं करून तर बघा. ते खळ केलं, खळ करू लागायला जगाचा मालक. आता ज्याचं खळ देवानं केले त्याला काय कमी पडेल हो? 20 पोती भरले, 50 भरले, 100 भरले, 150 झाले, 200 झाले आणि मग पळतच आला. तुकाराम महाराज 10 सुद्धा नीट झाले नसते. 200 पोती धान्य भरलं ते तुमच्या पदस्पर्शामुळे झालं. ते जमलं कसं तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणाले त्याच्या चरणाची सेवा करणं आमचा धर्म आहे. शिंक जांभई खोकला बस तुकाची वेळ वाया गेला. का हो? आम्ही प्रपंचिक माणसं. तुम्ही प्रपंच करत नाही. तुम्ही भंडाऱ्यावर, रामचंद्रावर, घोराळेश्वरावरती जाता. गळ्यात माळा आहे, तुमच्या कपाळाला गंध, नेहमी पंढरपूरची वारी करता. तुम्ही वारकरी आहात. हे सगळं करायला, प्रपंच सोडायला तुम्हाला काही वाटत नाही का? महाराज म्हणाले त्यात लाज नाही, त्यात आनंद आहे. अभंगाचं शेवटचं